आमच्या पक्षाच्या नेत्यावरती आरोप केला म्हणून मी कोणावरती आरोप करणार नाही, परंतु सीआयडीनं यात संपूर्ण तपास केलाय, त्याचा रिपोर्ट पूर्णपणे सादर केलाय। राजकारण म्हणून आणि बदनामी म्हणून काही गोष्टी केल्या जात आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय। आमच्या पक्षाच्या नेत्यावर आरोप केला म्हणून मी कोणावर आरोप करणार नाही, पण सीआयडीनं पूर्णपणे याचा तपास केलेला आहे, याचा क्लोजर रिपोर्ट पूर्णपणे सादर केलेला आहे। आणि आता कोण लोक यांना बळजबरी कशा पद्धतीने करायला लावतं, मला असं यथावकाश शिवसेना हे सगळ्या गोष्टी समोर आणतील, कारण मी ते जवळपास 240 पानाचं त्यांचं वाचलं। अतिशय पूर्वग्रह दूषितपणे त्याच्यातल्या काही गोष्टी लिहिलेल्या आहे आणि मला असं वाटतं हे सुस्पष्टपणे न्यायालयाच्या निदर्शनास आलं असेल किंवा येईल। आणि त्याच्यामुळे हे राजकारण म्हणून बदनामी म्हणून ह्या गोष्टी केल्या जात आहेत। सत्यता मला असं वाटतं ऑलरेडी आलेली समोर, आणि जी काही राहिलेली ती अशा या सगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून निश्चित समोर येते। काल भिडेंचं एक मोठं वक्तव्य आलं की शिवाजी महाराज सर्वधर्मीयांचे नव्हते, तर फक्त ते हिंदूंचे होते। शिवाजी महाराजांना एक छोटं करण्याचं काम ही मंडळी करते। हेच भिडे म्हटले होते की 15 ऑगस्ट काय भारताचा स्वातंत्र्य दिन आहे का? मग काय स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक का वेडे होते का? आणि शिवाजी महाराज हिंदूंचे होते, हिंदवी स्वराज्य त्यांनी म्हटलेलं आहे, हिंदू स्वराज्य नाही, हिंदवी स्वराज्य म्हटलेलं आहे त्यांनी। हिंदवी स्वराज्य स्थापनेचं त्यांचं उद्दिष्ट होतं, ते त्यांनी सफल केलंय। जर त्यांना म्हणायचं असं ते हिंदू स्वराज्य म्हणू शकले असते, पण त्यांनी हिंदवी म्हटलेलं आहे। हिंदवीची व्याख्या ही व्यापक आहे। हिंदवी म्हणजे या देशात सगळे जे राहणारे, भले ते हिंदू धर्माच्या अखत्यारीतले असतील ते लोक, परंतु शिवाजी महाराज हे सर्वांचे होते। हे 100% जे काही ते म्हणतात हिंदूंचेच होते। मग हिंदूंचेच होते तर मग त्यांच्या विरोधात मुस्लिम हिंदू वकील का होते? औरंगजेबाकडं हिंदू वकील का होते त्यांच्या विरोधात? त्यांच्या बाजूने त्यांच्या तोफखान्याचे प्रमुख, त्यांच्या सैन्याचे मुस्लिम का होते? याचंही उत्तर आपल्याला शोधावं लागेल। कुराणाची प्रत कुठं सापडली तर ती मस्जिदमध्ये नेऊन ठेवा असा सैनिकांना आदेश का त्याने दिला होता? हाही मला वाटतं याही भूमिकेचा विचार करावा लागेल। आणि म्हणून मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना एक छोटं करण्याची एक स्पर्धा या सगळ्या एका विचाराच्या लोकांमध्ये लागलेली दिसते।